मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेकर स्ट्रीटवरच्या होम्सच्या घराची मालकीण हडसनबाई खरी सहनशील बाई होती. तिच्या घराचा पहिला मजला होम्सकडं येणाऱ्या चित्रविचित्र, बऱ्याचदा नाही आले तर बरंच अशा माणसांच्या वर्दळीनं व्यापलेला असे. शिवाय काळ वेळ न पाहता येणारी माणसं ही तर तिची डोकेदुखीच होती. तशात होमसारखा विक्षिप्त आणि अतिशय अनियमित वागणारा भाडेकरू तर तिच्या सहनशक्तीचा अंतच पाहत असे. त्याच्या फ्लॅट मधला अस्ताव्यस्तपणा, रात्री बेरात्री संगीत ऐकणं, फिडल वाजवणं, घरातच पिस्तुलाच्या नेमबाजीची प्रॅक्टिस करणं, त्याचे भयानक धोकादायक वाटणारे रासायनिक प्रयोग आणि सतत गुंड लोकांशी त्याचा येणारा संबंध, हे सगळं तर हडसनबाईची परीक्षा पाहणारच होतं. दुसरा एखादा भाडेकरू असता तर त्याला केव्हाच चंबू गाबाळा आवरायला तिनं लावलं असतं. पण होम्स तिला भरपूर भाडं देत होता. मला तर वाटतं ती संबंध इमारत विकत घेण्या इतकी रक्कम आजपर्यंत त्यानं भाड्याच्या रूपानं तिला दिली असावी. कसंही असलं तरी हडसनबाईला शेरलॉक होम्सबद्दल एक प्रकारचा भीतियुक्त आदर वाटत असे हे मात्र नक्की. कारण त्याच्या दैनंदिन कार्यक्रमात तिनं कधीही ढवळाढवळ केली नाही. होम्स तिच्याशी वागणंही अतिशय सभ्यपणाचं आणि मनमोकळं असे, त्यामुळंही तिला त्याच्याबद्दल खूप जिव्हाळा वाटत असे. त्याची काळजी घ्यायला आपल्याशिवाय दुसरं कुणीही नाही याची जाणीवही खोलवर तिच्या मनात दडलेली असे. म्हणूनच ती माझ्या दवाखान्यात घाईघाईनं आली आणि होम्सला खूप बरं नसल्याचं तिनं सांगितलं तेव्हा तिची अवस्था फारच विचित्र झाली होती. डॉक्टर वॉटसन, होम्स आता फार थोड्या क्षणांचे सोबती आहेत. गेले 3 दिवस त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावत आहे. डॉक्टरांना बोलावू का असं मी त्यांना खूप वेळा विचारलं, पण त्यांनी नकारच दिला. आज सकाळी मी त्यांच्याकडं पाहिलं आणि मला काही ते फार चांगलं लक्षण वाटलं नाही. त्यांच्या चेहऱ्याची सगळी हाडं दिसू लागली आहेत. आवाज खोल गेलेला आहे. खोबणीत गोल गेलेले डोळे तर मला पाहवत नाहीयेत. त्यांची ती अवस्था पाहून मला खूप भीती वाटली आणि मी म्हटलं, तुमची परवानगी असो वा नसो, मी आता डॉक्टरांना आणतेच बघा. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, मग डॉक्टर वॉटसनना बोलवा. तुम्ही ताबडतोब आलात तर बरं होईल डॉक्टर. होम्सच्या आजारपणाबद्दल मला काहीच माहिती नव्हती, त्यामुळे हडसनबाईंनं केलेलं वर्णन ऐकून मी हादरलोच. ताबडतोब कोट चढवून मी तिच्याबरोबर निघालो. घोडागाडीत बसल्यावर मी आणखी माहिती विचारली. मला काही फारशी माहिती नाही. रॉथरहाईतमध्ये नदीच्या अगदी जवळ असलेल्या ठिकाणी ते काहीतरी तपासणी करायला गेले होते. तिथून ते परतले ते हा भयानक आजार घेऊनच बघा. आल्या आल्या म्हणजे बुधवारी त्यांनी हंतरून धरलंय आणि त्यानंतर कसलीही हालचाल केलेली नाही. गेले 3 दिवस तर त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही की त्यांनी पाणीही प्यायलेलं नाही. अरे बाप रे, मग तुम्ही त्यांचं काही न ऐकता डॉक्टरांना का बोलावलं नाहीत? त्यांनी त्याला नकार दिला. त्यांचा स्वभाव तुम्हाला ठाऊकच आहे. त्यांची आज्ञा मोडायचं धैर्य मला झालं नाही. मला वाटतंय की ते फार दिवस आता काढू शकणार नाहीत. मी घाईघाईनं होम्सच्या खोलीत शिरलो. नोव्हेंबर महिन्यातला धुक्यानं भरलेला तो दिवस होता. खोलीतला प्रकाश खूपच मंदावलेला होता. सगळ्या खोलीची अवस्था विचित्र झालेली होती. मी होम्सकडे पाहिलं. अंगावर खूप पांघरुणं घेऊन तो पडलेला होता. खोल गेलेली त्याची नजर माझ्याकडंच रोखलेली होती. तापामुळं ओठांच्या कडांवर पांढरा चिकटा आलेला होता. पांघरुणाबाहेर काढून छातीवर घडी करून ठेवलेले त्याचे हात खूपच बारीक झालेले दिसत होते. वॉटसन, आपले वाईट दिवस सुरू झालेले दिसतात, तो अतिशय क्षीण आवाजात उद्गारला. तरीही त्याच्या स्वरात स्वतःच्या प्रकृतीविषयी वाटणाऱ्या बेफिकिरीची किनार मला जाणवल्याशिवाय राहिली नाही. शेरलॉक मित्रा, काय रे तुझी ही अवस्था? असं म्हणून मी त्याच्या जवळ जाऊ लागलो. तोच तो मोठ्यानं ओरडला, लांब उभा राहा.
एकदम लांब. माझ्याजवळ तू आलास तर मी तुला घराबाहेर काढून देईन. अरे पण माझी मर्जी. एवढं उत्तर पुरं आहे ना रे? हडसनबाई म्हणाली ते बरोबरच होतं तर. एवढं जोरानं बोलून देखील त्याला खूप दम लागलेला दिसत होता आणि त्याचा हट्टीपणा देखील वाढलेला होता. अरे पण मी तुला मदतच करायला आलोय, मी समजुतीच्या स्वरात म्हटलं. होय ना, मग मी सांगतो तसं केलंस तर मला मदतच होईल. जरूर, मी म्हटलं. होम्सच्या मनावरचा ताण एकदम कमी झाल्याचं मला जाणवलं. त्यानं मोठ्या कष्टानं श्वास घेत विचारलं, वॉटसन, रागावला नाहीस ना रे? बिचारा होम्स. अशा अवस्थेत तो असताना मला राग येईल असं त्याला वाटलं तरी कसं? वॉटसन, तुला काही होऊ नये म्हणून मी असं वागलोय. मला काही होऊ नये म्हणून? होय रे. मला काय झालेलं आहे ते चांगलं ठाऊक आहे. तिकडे लांब सुमात्रा बेटावरच्या मजुरांना हा रोग होतो आणि दुसरं म्हणजे हा रोग अतिशय संसर्गजन्य आहे. स्वतःचे हात एकमेकांवरती जोरात चोळत, त्यांना झटके देत, शरीर वेडं वाकडं करीत, शरीरात त्राण नसतानाही उसनं बळ आणीत तो बोलत होता. हातानं मला आणखी लांब उभं राहण्याच्या खुणाही तो करीत होता. वॉटसन, अरे नुसता रोग्याच्या शरीराला स्पर्श झाला तरी दुसऱ्याला त्याची लागण होते. तू अगदी लांब उभा राहा पाहू. छान, छान होम्स. असला काही विचार मनात येऊन मी तुझ्यापासून दूर होईन असं कसं रे वाटलं तुला? मी म्हटलं. डॉक्टर म्हणून मला माझं कर्तव्य केलंच पाहिजे बघ, असं म्हणून मी त्याच्याजवळ जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आणि रागानं लाल बुंद झालेली त्याची आग ओकणारी नजर पाहून तसाच थबकलो. तो कठोर स्वरात म्हणाला, वॉटसन, तू लांब उभा राहिलास तरच मी तुझ्याशी बोलीन, नाहीतर तू आपला गपगुमान निघून जा बघू. होम्सबद्दल माझ्या मनात खूपच आदर होता. त्याच्या बुद्धिचातुर्याचं मला खूपच कौतुक होतं. म्हणूनच त्याच्या मनाविरुद्ध मी कधीही वागलो नव्हतो. पण त्याची आजची अवस्था मात्र त्याचं काहीही न ऐकण्याचीच होती. आज त्यानंच माझं ऐकायला हवं होतं. होम्स, माझं ऐक रे, मी समजुतीच्या स्वरात म्हटलं. तुझं मन आजारपणामुळं ताळ्यावरती नाही. आजारी माणूस म्हणजे दुसरं लहान मुलंच असतं. त्याचं काय ऐकायचं? तुला आवडो किंवा न आवडो, मला तुला तपासलंच पाहिजे. अत्यंत विषारी कटाक्ष माझ्याकडे टाकत तो म्हणाला, हे बघ वॉटसन, डॉक्टराची मला जरुरीच असली तर तुझ्यापेक्षा जास्त तज्ञ डॉक्टरला मी बोलावून घेईन. डॉक्टरवर रोग्याचा विश्वास तर असावा लागतो ना. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही? तुझ्या मैत्रीबद्दल नक्कीच मला विश्वास वाटतो, पण डॉक्टर म्हणून अजिबात नाही. तू एक साधा डॉक्टर आहेस. कोणत्याही रोगाबद्दल तू काही विशेष तज्ञ नाहीस. तुझा अनुभवही यथातथाच आहे आणि वैद्यकीय पदव्या म्हणशील तर त्याही काही खास नाहीत. असं स्पष्ट बोलायला मला दुःख होतंय, पण ही वेळ तूच माझ्यावर आणली बघ वॉटसन. होम्सचं माझ्याबद्दलचं हे मत ऐकून मी अतिशय दुखावलो. होम्स, असं बोलणं तुला शोभत नाही, मी म्हटलं. पण आजारपणात ते तुला क्षम्य आहे. तुझ्या मनावर या दुखण्याने केवढा ताण पडलेला आहे याचा हा पुरावाच आहे. माझ्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल तुला खात्री वाटत नसेल तर माझंच औषध घे अशी मी तुझ्यावरती सक्ती करणार नाही. लंडनमधील ख्यातनाम डॉक्टर जेस्पर किंवा पेनरोज फिशर यांना मी घेऊन येतो. पण कुणीतरी तुला तपासणं मात्र जरुरीचं आहे. त्याबाबत मी तुझं काही एक ऐकणार नाही. अशा अवस्थेत क्षणाक्षणाला तुझं मरण जवळ येत असलेलं मी बिलकुल माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. वॉटसन, तुझ्या माझ्याबद्दलच्या भावना मला समजतात रे. होम्सच्या गळ्यात हुंदका दाटून आला. पण तुला सगळ्याच रोगांची माहिती नाही. चीन आणि त्याच्या आसपासच्या देशात होणाऱ्या साथीच्या रोगांची तुला माहिती नाही. फॉर्मोसा करप्शन आणि टॅपुलुनी ताप यांच्याबद्दल तुला काय रे माहिती आहे? ही नावं मी प्रथमच ऐकतोय. मी कबुली दिली. हे रोग फार गुंतागुंतीचे आहेत वॉटसन. युरोपमधल्या डॉक्टरांना त्यांची ओळख नाही. क्षीण होत चाललेलं बळ गोळा करून मोठ्या कष्टानं होम्स बोलत होता. मी या रोगांबद्दल तपशिलात अभ्यास केलेला आहे. एका प्रकरणात मला त्यांची माहिती हवी होती म्हणून तपास आणि प्रयोग करत असताना मला त्यांची लागण झाली आहे. तुला त्यावर काहीही उपाययोजना करता येणार नाहीत बघ. शक्य आहे, पण विषुववृत्ताजवळच्या प्रदेशात होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचे डॉक्टर आयनस्ट्री तज्ज्ञ आहेत. ते सध्या लंडनमध्येच आहेत. तुझं काहीही न ऐकता मी त्यांना आता घेऊन येणार आहे.
असं म्हणून मी दरवाजाकडे वळलो आणि आता दार उघडणार तेवढ्यात अशक्यप्राय वाटणारी घटना घडली. होम्सच्या अंगात कुठून बळ संचारलं कोण जाणे. तो झटकन हंतरुणावरून उठला, दाराकडे झेपावला आणि दाराला आतून कुलूप लावून घेऊन त्यानं किल्ली खिशात टाकली आणि उठला तितक्याच त्वरेनं तो पुन्हा अंथरुणावरती जाऊन पांघरून घेऊन पडून राहिला. तेवढ्या श्रमानंही त्याला धाप लागलेली स्पष्ट दिसत होती. माझ्या खिशातली किल्ली तू बळजबरीनं काढून घेऊ शकणार नाहीस. वॉटसन, तू आता माझ्या ताब्यात आहेस आणि मला वाटेल तितका वेळ मी तुला हिथून जाऊ देणार नाही. एवढं बोलताना सुद्धा होम्स खूप वेळ अडखळत होता. तुला माझी खूप काळजी वाटते हे मला ठाऊक आहे, पण मला जरा विचार करायला वेळ हवाय. आता 4 वाजत आलेले आहेत. 6 वाजता तू हिथून जाऊ शकतोस. हा वेडेपणा आहे होम्स. फक्त 2च तास. वॉटसन, 6 वाजता तू जाऊ शकशील. 2 तास माझ्यासाठी थांबू शकशील ना रे तू? दुसरा काही मार्गच नाही. मी नाराजीनं पुटपुटलो. खरं आहे, पण तू नुसता लांब बसून राहा. होम्स म्हणाला, आणखी एक गोष्ट, तू डॉक्टरांना जरूर बोलाव, पण कुणाला बोलवायचं ते तू नाही, तर मी ठरवीन. हा ठीक आहे, तसंच होऊ दे. हिता आल्यापासून पहिल्यांदाच तू शहाण्यासारखं बोललास. कपाटावरती काही पुस्तकं आहेत, ती तू चाळत बस. मी आता खूप थकलोय. मी डोळे मिटून स्वस्थ पडून राहणार आहे. आता 6 वाजता आपण बोलू. हा पण ती वेळ 6च्या आधीच आली आणि तीही मला धक्का देणारीच ठरली. होम्सच्या गलित गात्र अवस्थेकडे पाहत काही वेळ मी उभा होतो. त्यानं तोंडावरती पांघरून ओढून घेतलेलं होतं. त्याला बहुधा अतिश्रमानं झोप लागली असावी. पुस्तक चाळत वेळ काढायचा मी प्रयत्न केला, पण त्याचाही कंटाळा आला म्हणून मी खोलीतच फिरायला आणि भिंतीवरती लावलेले निरनिराळे तक्ते आणि लंडनमधल्या अट्टल गुन्हेगारांची चित्र पाहण्यात वेळ घालवला. शेवटी सहज म्हणून मी शेकशेगडीच्या वरच्या बाजूस असलेल्या फळीसारख्या सपाट जागेपाशी आलो. त्या ठिकाणी तंबाखूचे पाईप, तंबाखूच्या पुड्या, इंजेक्शनच्या सिरिंज, सुऱ्या, काही पिस्तुलाच्या गोळ्या आणि इतर टाकाऊ वस्तू विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. या अडगळीतच मध्यभागी काळ्या रंगाची पांढरं हस्तिदंती सरकवून उघडायचं झाकण असलेली सुबक छोटी पेटी माझ्या नजरेला पडली. ती बघण्यासाठी मी हातात घेतली तेवढ्यात होम्सनं अतिशय जोरानं किंकाळी फोडली. तो आवाज रस्त्यावर सुद्धा ऐकू गेला असणार. त्या किंकाळीनं माझ्या डोक्यावरचे केस ताट उभे राहिले आणि शरीराला एकदमच कंप सुटला. मी होम्सकडे धावलो आणि खोल गेलेले, खोबणीत आणखीन विचित्र दिसणारे त्याचे आग ओकणारे डोळे पाहून तसाच बधीर झाल्यासारखा थबकलो. ती पेटी माझ्या हातातच होती. वॉटसन, ती पेटी खाली ठेव, खाली ठेव, ताबडतोब, अगदी या क्षणी. मी ती पेटी घेतली होती त्या ठिकाणी ती पटकन ठेवताच त्याच्या तोंडातून सुटकेचा निश्वास बाहेर पडला. उशीवर डोकं विसावून काही वेळानं तो म्हणाला, माझ्या वस्तूंना कुणी हात लावला की मला राग आवरत नाही हे तुला चांगलंच ठाऊक आहे. पेशंटशी त्याच्या मनाविरुद्ध वागलास तर त्याला वेड्याच्या इस्पितळातच जावं लागेल. असा कसा रे तू डॉक्टर? मुकाट्यानं खुर्चीवर बसून राहा आणि मला विश्रांती घेऊ देत. या घटनेनं माझ्या मनावर खोलवर ठसा उमटला. अंगात वात झाल्याप्रमाणे एकदम येणारं बळ, त्याचं एखाद्याला जिव्हारी लागेल असं टोचून बोलणं, हे होम्सचं नेहमीपेक्षा खूपच वेगळं वागणं मला अपरिचित होतं. त्या भयानक रोगजंतूंनी त्याच्या मेंदूवर ताबा मिळवलेला असल्याचीच ती सगळी लक्षणं होती. मी उदासपणे खुर्चीवरती बसून राहिलो. 6ला 5 मिनिटं कमी असतानाच होम्सनं डोळे उघडले आणि क्षीण स्वरात त्यानं विचारलं, 6 वाजत आले ना? मी नुसतीच मान हलवली. वॉटसन, तुझ्या खिशात काही नाणी आहेत का रे? आहेत की. चांदीची नाणी बरीचशी असतील आणि 2.5 शिलिंगांची नाणी, ती 5 आहेत बघ. 5च? खूप कमी, खूप कमी, तो कणत म्हणाला. वॉटसन, हे फारच वाईट झालं. ठीक आहे, तेवढी 5 नाणी तू तुझ्या घड्याळाच्या खिशात ठेव आणि बाकीची नाणी तुझ्या पॅन्टच्या डाव्या खिशात ठेव, म्हणजे तुला तोल चांगला सांभाळता येईल. हा शुद्ध वेडेपणा होता, पण मी तो म्हणतोय त्याप्रमाणे केलं. होम्सला खोकल्याची उबळ आली आणि त्याच्या ओठातून हुंदकाही बाहेर पडला. वॉटसन, गॅसची बत्ती लाव, पण वात फार मोठी करू नकोस. खिडकीतून प्रकाश बाहेर जाता कामा नये. अगदी अर्ध्यापेक्षाही कमी वाट ठेव. मी तसं केल्यावर उजेड बाहेर जाऊ नये
म्हणून खिडकीवरती पडदा ओढणार. तेवढ्यात तो म्हणाला, खिडकीवरती पडदा नको, आता आणखी एक काम कर. पलंगाजवळच्या टेबलावर काही पत्र आणि कागद माझ्या हाताला येतील असे ठेव. छान वॉटसन. आता शेकशेगडीच्या वर ठेवलेलं सामान हिता आणून ठेव. थांब, कपाटावरती साखरेचे खडे उचलायचे चिमटे आहेत, ते घे आणि चिमट्यांनी ती पेटी उचलून या कागदावर ठेव. छान. आता तू 13 लोअर बर्ग स्ट्रीटवरती राहणाऱ्या श्रीयुत कल्व्हर्टन स्मिथ यांना घेऊन ये. खरं सांगायचं तर डॉक्टरांना आणण्यासाठी होम्सला एकटं सोडून जावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. त्याची अवस्था क्षणाक्षणाला वाईट होत आहे हे मला समजत होतं. माझं पाऊल तिथून निघेना तेव्हा त्यानं पुन्हा म्हटलं, जातोयस ना, वेळ घालवू नकोस. पण या डॉक्टरांचं नाव मी ऐकलेलं नाही. मी म्हटलं, नसणारच. होम्स क्षीण स्वरात म्हणाला, मी ज्यांना तुला बोलवायला सांगितलेलं आहे ते डॉक्टर नाहीत, तर सुमात्रा देशातले प्रख्यात मळेवाले आहेत. लंडनला भेट देण्यासाठी ते आले आहेत. हिथल्या पिकांवर पडलेल्या भयंकर रोगाची माहिती मिळवण्यासाठी आणि त्या रोगजंतूंचा अभ्यास करण्यासाठी गेले काही महिने ते हितच आहेत. कल्व्हर्टन स्मिथ अतिशय शिस्तप्रिय आणि वेळेच्या बाबतीत आग्रही आहेत. 6च्या आत ते घरी येणार नाहीत आणि 6 नंतर बाहेर थांबणार नाहीत हे मला ठाऊक आहे. म्हणूनच मी 6 वाजेपर्यंत वेळ काढण्याचं तुला सुचवलं. त्यांना आता तू भेट आणि काहीही करून त्यांनी हिथं अगदी ताबडतोब यावं म्हणून त्यांचं मन वळव. या रोगाचा त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे आणि त्याच्यावर उपाय देखील तेच करू शकतील. एवढं बोलताना देखील होम्सला खूप त्रास होत होता. दम लागत होता. श्वास रोखला गेल्यावर त्याच्या जीवाची तडफड होत होती. हाताच्या मुठी तो वेदनेमुळे घट्ट आवळून घेत होता. आता त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्यासारखी मला वाटत होती. भुवयांवरती घामाचे थेंब साचलेले होते. ओठांवरचे फोड आणखीनच मोठे झाल्यासारखे दिसत होते. त्याच्या अंगाची खूप आग होत असणार हे स्पष्टच होतं. मोठ्या कष्टानं तो म्हणाला, मला कोणत्या अवस्थेत तू पाहिलंस ते त्यांना अगदी वर्णन करून सांग. आता मी फारच थोड्या क्षणांचा सोबती आहे असं तुला जे वाटतंय ते त्यांना पटवून सांग. मला भ्रम झालेला आहे. सगळा समुद्र कालवांनी भरलेला आहे आणि मी या कालवांवरती तरंगत आहे असं मला वाटतंय. मी काय सांगत होतो वॉटसन? कल्व्हर्टन स्मिथला मी काय सांगायचंय ते. आठवलं. माझं जीवन आता त्यांच्याच हातात आहे. वॉटसन, त्यांना तू अगदी ताबडतोब येण्याची गळ घाल. त्यांच्याशी माझे संबंध चांगले नाहीत. त्यांचा पुतण्या विचित्र रीतीनं मेला आणि त्याच्या मृत्यूबद्दल मला त्यांचा संशय आलेला आहे हे त्यांना ठाऊक झालेला आहे. म्हणूनच त्यांचा माझ्यावरती राग आहे. पण परिस्थितीच अशी आलेली आहे की माझ्या या रोगावर फक्त त्यांच्याकडेच उपाय आहे. मी त्यांना घेऊनच येतो. नाही, तसं काही तू करू नकोस. त्यांना इकडे येण्याची तू गळ घाल आणि ते ताबडतोब यायला कबूल झाले की तू काहीतरी सबब सांगून ते एकटेच इकडे येतील असं बघ. वॉटसन, अपयश घेऊन येऊ नकोस रे. कालवांनी सर्व समुद्र भरलेला आहे. आता ती जमिनीवर देखील येतील. हिता आपल्या खोलीत सुद्धा. वॉटसन, अंगात त्राण होतं तेव्हा खूप चांगली कामं मी केलीत. तुझीही मला साथ लाभली. जा जा, लवकर जा आणि त्यांना हे सगळं सांग. होम्सनं दरवाजाची किल्ली लांबूनच माझ्याकडे फेकली. मी दार उघडलं आणि होम्सनं पुन्हा कुलूप लावून घेऊ नये म्हणून किल्ली माझ्या खिशात टाकून मी घराबाहेर आलो. हडसनबाई जिन्यापाशीच उभी होती. भीतीनं ती थरथरत होती. काळजीनं तिचा चेहरा कोमेजून गेलेला होता. तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येत होतं. मी जिना उतरून खाली आलो. होम्सची मोठ्या आवाजातली विचित्र बडबड मला तिथंही ऐकू आली. घोडागाडी काही अंतरावरती उभी होती. मी शिळ वाजवून गाडीवानाला खूण केली. त्याच वेळी धुक्यातून कुणीतरी माझ्या दिशेनं येत असलेलं मी पाहिलं. स्कॉटलंड यार्डचे इन्स्पेक्टर मॉर्टन साध्या वेशात कुठंतरी निघाले होते. होम्स कसे आहेत? त्यांनी विचारलं. तो खूप आजारी आहे, मी म्हटलं. इन्स्पेक्टर मॉर्टनने माझ्याकडं चमत्कारिक नजरेनं पाहिलं. त्यांच्या नजरेत क्षणभरच तरळलेली अविश्वासाची छटा मला जाणवल्याशिवाय राहिली नाही. तसं मी ऐकलं होतं खरं, असं म्हणून ते पुढे निघून गेले. मी गाडीत बसलो आणि ती चालू झाली. नॉटिंग हिल आणि केन्सिंग्टन मधल्या भागात लोअर बर्ग स्ट्रीट होता. रस्ता छान होता.
दोन्ही बाजूंना सुबक आणि टुमदार बंगले होते. त्यांच्या भोवती मोठी थोरली आवारं होती. रस्त्याच्या दुतर्फा झाडी होती. धुक्यानं तो भाग काही मला नीट पाहता आला नाही, पण तो सुंदर असावा हे सहज लक्षात येत होतं. 13 क्रमांकाच्या बंगलीपाशी गाडी उभी राहिली. आवाराचं लोखंडी फाटक उघडून मी आत गेलो आणि दरवाजावरची बेल वाजवली. गंभीर चेहऱ्याच्या एका सेवकानं दरवाजा उघडला. बंगलीत मंद विजेचा दिवा दिसत होता. मी माझं कार्ड त्याच्याजवळ दिलं. साहेब घरात आहेत, तो म्हणाला. आपण डॉक्टर वॉटसन? बसा, मी साहेबांना सांगतो. माझ्या कार्डाचा, नावाचा आणि पदव्यांचा कल्व्हर्टन स्मिथ यांच्यावर काही फारसा परिणाम झाल्याचं मला जाणवलं नाही. त्यांच्या अभ्यासिकेचा दरवाजा अर्धवट उघडलेला होता आणि ते सेवकाशी ओरडून बोलत होते. कोण आहे हा गृहस्थ? काय हवंय त्याला? स्टेपल्स, किती वेळा तुला सांगितलंय की मी कामात असताना मला व्यत्यय अजिबात आवडत नाही म्हणून. सेवक मृदू आवाजात काहीतरी त्यांना सांगू लागला. असू दे, पण मी काही त्यांना भेटणार नाही. मी घरात नाही असं त्यांना सांग. वाटलं तर उद्या सकाळी भेटायला या म्हणावं. सेवकानं पुन्हा त्यांना काहीतरी समजावणीच्या स्वरात सांगायचा प्रयत्न केला. ठीक आहे, ठीक आहे. सकाळी भेटा म्हणावं. माझ्या कामात मला आता व्यत्यय नकोय. होम्स अंथरुणावरती कसा तळमळत आहे हे चित्र माझ्या डोळ्यासमोर येत होतं. दर मिनिटाला मृत्यू त्याच्यावर झडप घालण्यासाठी जवळ जवळ येत होता. आता औपचारिक रीतिरिवाज सांभाळण्यात काही अर्थ नाही हे माझ्या लक्षात आलं आणि अर्धवट उघड्या दरवाजातून मी सरळ आत घुसलो. कल्व्हर्टन स्मिथ जोरात ओरडले आणि शेख शेगडीपाशी ठेवलेल्या खुर्चीतून ताडकन उठून उभं राहत त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मीही त्यांच्यावरून नजर हलवली नाही. किरकोळ परंतु ठेंगणी शरीरयष्टी, मोठं कपाळ आणि डोकं, गालाची हाडं वर आल्यामुळं खोबणीत गेलेले डोळे माझ्यावरती आग ओकत होते. हा काय प्रकार आहे? ते गरजले. मला न विचारता आत हो कसे आलात? उद्या सकाळी भेटा म्हणून मी सांगितलं होतं ना. माफ करा, मी संथ स्वरात म्हटलं. पण शेरलॉक होम्स. होम्सचं नाव माझ्या तोंडातून बाहेर पडताच कल्व्हर्टन स्मिथ एकदमच थबकले. त्यांच्या डोळ्यातला राग मावळला खरा, पण तरीही खूप सावधपणे माझ्याकडे पाहत त्यांनी विचारलं, तुम्ही शेरलॉक होम्स यांच्याकडून आलात? होय, आत्ताच मी त्यांच्या घरून सरळ इकडेच आलो. माझ्याकडे त्यांचं काय काम आहे? त्यांची प्रकृती कशी आहे? ते खूप आजारी आहेत म्हणूनच मी आलो आहे. कल्व्हर्टन स्मिथनी मला खुर्चीवरती बसायची खूण केली आणि ते आपल्या खुर्चीवरती बसण्यासाठी वळले. त्यावेळी शेकशेकडीवर असलेल्या आरशात त्यांचा चेहरा माझ्या नजरेला पडला. छद्मीपणानं ते काहीसे हसत असल्यासारखे मला वाटले. कदाचित तसा मला भासही झाला असेल, कारण लागलीच माझ्याकडे तोंड वळवून ते खुर्चीत बसले तेव्हा त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. अरे रे, होम्स आजारी आहेत हे ऐकून फार वाईट वाटलं. होम्सशी एका कामाबाबत माझी ओळख झालेली होती. अतिशय हुशार माणूस. मी जंतुशास्त्रात जितका कुशल तितकेच होम्स गुन्हे हुडकण्याच्या क्षेत्रात वाकबगार आहेत. गुन्हेगारांना ते तुरुंगात पाठवतात तर भयानक रोगजंतूंना मी बाटल्यात बंद करून ठेवतो एवढाच काय तो फरक. असं म्हणून त्यांनी एका मांडणीवरती ओळीनं ठेवलेल्या बाटल्यांकडे बोट दाखवलं. या बाटल्यांत जगात हाहाकार माजवणारे रोगजंतू मी जेरबंद करून ठेवलेले आहेत. जंतुशास्त्रातील आपल्या प्रावीण्याबद्दल होम्सना माहीत आहे, म्हणूनच या आजारपणात डॉक्टरांऐवजी तुम्हीच उपयोगी पडू शकाल असं त्यांना मनापासून वाटतं. त्यांना वाचवण्याची शक्ती लंडनमध्ये फक्त तुमच्यातच आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. तुम्ही त्यांना मदत केलीच पाहिजे. कल्व्हर्टन उठून उभे राहिले आणि म्हणाले, मी त्यांना मदत करावी असं त्यांना का वाटतं? पौर्वात्य देशांत होणाऱ्या रोगांची आपल्याला माहिती आहे म्हणून. पण तसा रोग त्यांना झालेला आहे हे त्यांनी कशावरून ठरवलं? चिनी खलाशांच्या वस्तीत ते काहीतरी तपास करायला गेले होते. तिथून परतले ते तापानं फणफणूनच. कल्व्हर्टन स्मिथ प्रसन्नपणे हसले. त्यांनी डोक्यावरती हॅट चढवली. असं का? पण दुखणं तुम्हाला वाटतं तितकं गंभीर नसावं असं मला तरी वाटतंय. किती दिवस झालेत त्या आजारी पडून? 3 दिवस. ते गुंगीत आहेत का? मधून मधून त्यांची शुद्ध हरपते. अरे बापरे, मग दुखणं खूपच विकोपाला गेलेलं दिसतंय तर. त्यांना पाहिलंच पाहिजे. डॉक्टर वॉटसन, माझ्या कामात व्यत्यय आलेला मला सहसा काही आवडत नाही, पण शेरलॉक होम्सच्या या अवस्थेत त्यांना भेटायलाच हवं असं माझं मला मन सांगतंय. चला,
आपण आत्ताच निघूया. होम्सनं केलेली सूचना माझ्या लक्षात होती. मी म्हटलं, मला एका पेशंटला तपासायला जायचं आहे. ठीक आहे, मी एकटाच जातो. त्यांचा पत्ता मला ठाऊक आहे. अर्ध्या तासातच मी तिथं पोहोचलेलो असेन. मी बंगलीतून बाहेर पडलो. गाडी बाहेर उभीच होती. सुमारे 15 मिनिटात मी परत बेकर स्ट्रीटवरती आलो आणि घाईघाईनं जिना चढून वर गेलो. होम्सला केव्हा एकदा पाहीन असं मला झालं होतं. मी आत शिरलो आणि होम्सची प्रकृती पूर्वीपेक्षा आता खूपच बरी आहे हे पाहिल्यावर माझ्या मनावरचं दडपण एकदम उतरलं. तो पूर्वीसारखाच भयंकर दिसत होता, पण मगाशी त्याला झालेल्या वाताचा आता मागमूसही नव्हता. त्याचा आवाज खोल गेलेला होता खरा, पण बोलणं खूप सुसंबंध येत होतं. ते भेटले का? त्याने विचारलं. होय, ते 20 मिनिटात पोहोचतीलच. छान छान वॉटसन, चांगलं काम केलंस. तू यशस्वी होशील याची मला खात्री होतीच. माझ्याबरोबरच यायला ते निघाले होते. त्यांना चुकवून आलास हे छानच झालं. त्यांनी माझ्या आजारपणाची चौकशी केली का रे? होय, चिनी खलाशांच्या वस्तीत जाऊन आल्यावर तुला ताप आलाय असं मी त्यांना सांगितलंय. बरोबर सांगितलंस. वॉटसन, तू आता इथं काही थांबू नकोस. मी थांबणार. ते काय निदान करतात ते मला पाहायचं आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी एकटा असतानाच त्यांनी केलेलं निदान अगदी मोकळेपणानं केलेलं असेल. मलाही त्यांच्याशी सगळं बोलता येईल सविस्तर. मग तू कुठं थांबतोस इथे? हे बघ, माझ्या कॉटखाली तू लपून बस आणि त्यांचं बोलणं मात्र ऐक. होम्स सांगतोय काय? दुसरा काही मार्गच नाही. खोलीत कुठं दुसरीकडे लपायला जागा नाही. कॉट खाली तू लपलास तर त्यांना कसलाही संशय येणार नाही. असं म्हणून होम्स एकदम कॉटवर उठून बसला आणि म्हणाला, त्यांच्या गाडीचा आवाज येत आहे. पटकन लप आणि काहीही झालं तरी माझ्यावर कोणताही प्रसंग ओढवला तरी कॉट खालून बाहेर येऊ नकोस. समजलं? नीट लक्षात ठेव आणि पटकन कॉट खाली जा. काहीसा कुरकुरतच मी कॉट खाली दडून बसलो आणि जिन्यावर पावलांचा आवाज आला. खोलीचं दार उघडलं आणि त्या पाठोपाठ बंद झालेलं देखील मी ऐकलं. होम्सचा श्वासोच्छवास जोरजोरात सुरू झालेला मी ऐकला. कल्व्हर्टन स्मिथ त्याच्या बिछाण्याजवळ उभे होते. होम्सकडे ते निरखून पाहत असावेत. काही वेळानं शांततेचा भंग झाला. होम्स, कल्व्हर्टन स्मिथ यांचा आवाज मला ऐकू आला. होम्स, मी काय बोलतोय ते तुम्हाला ऐकू येतंय का? होम्सचे खांदे धरून ते त्याला सावध करण्यासाठी हलवीत असावेत असं मला वाटलं. स्मिथ, तुम्ही आलात? मोठ्या कष्टानं होम्सनं विचारलं. मला वाटलं तुम्ही येणार नाही. स्मिथ यांचा हसण्याचा आवाज आला. मलाही येऊ नये असं वाटलं होतं. तरीही मी आलेलो आहे. शेगडीत खूप कोळसे घातलेले दिसतात. खोलीत धूर झालाय. तुम्ही आलात, माझ्यावर फार मोठे उपकार आहेत तुमचे. या रोगाबद्दलच्या तुमच्या ज्ञानाबद्दल मला आदर वाटतो. लंडन शहरात या रोगाची माहिती असणारे तुम्ही एकमेव रोगी आहात. तुम्हाला काय झालं आहे हे माहीत आहे ना? होय, अगदी तेच दुखणं. म्हणजे सगळी लक्षणं तुम्हाला ठाऊक आहेत तर? चांगलीच ठाऊक आहेत. होम्स, तुम्हाला त्याच जंतूंनी पछाडलं असलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. बिचाऱ्या विक्टरला लागण झाल्यापासून 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू आला. किती धडधाकट होता तो. पण या जंतूंनी पछाडल्यावर 4 दिवसात अगदी लोळागोळा झाला त्याचा. लंडन शहरात त्याला असा काही रोग होईल हे कुणाच्या स्वप्नात तरी येईल का? काय योगायोग पहा, तुम्हालाही या रोगानं पछाडलं आहे. तुम्हीच ते जंतू विक्टरच्या आणि माझ्या शरीरात सोडलेले आहेत हे मला ठाऊक आहे. खरं का? कल्व्हर्टन हसल्याचा आवाज आला. असेल ना, ठाऊक असेल, पण तुम्ही ते सिद्ध करू शकणार नाही होम्स. माझ्याबद्दल खोटा नाटा प्रचार तुम्हीच केलात आणि आता माझी मदत घेण्यासाठी लाचारही झालायत हे विसरू नका. कसला खेळ खेळताय तुम्ही माझ्याशी? होम्सचा श्वास जोरानं चालू झाल्याचा आवाज मला आला. त्या पाठोपाठ क्षीण आवाजात अडखळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. मला मला थोडंसं पाणी द्या. होम्स, आता तुमचं आयुष्य संपत आलेलं आहे. पण तुमच्याशी खूप काही बोलणं होईतोपर्यंत तुम्ही मरावं असं मला वाटत नाही. म्हणूनच मी तुम्हाला पाणी देणार आहे. घ्या. एकदम पिऊ नका, ठसका लागेल. हं, ठीक. मी काय बोलतो ते तुम्हाला समजतंय ना? होम्स काहीसा कण्हत राहिला आणि मोठ्या कष्टानं म्हणाला, माझं काय करायचं असेल ते करा. तुमचं बोलणं मी मनावर घेणार नाही. सगळं विसरून जाईन. पण
पण मला या दुखण्यातून मात्र वाचवा. तुम्ही केलेलं कृत्य मी विसरून जाईन. त्याचा उच्चारही कधी करणार नाही. काय विसरून जाल? तेच की विक्टरच्या मृत्यूला तुम्ही कारणीभूत झालात. आत्ताच तुम्ही त्याची कबुली दिलेली आहे. तुम्ही ते विसरा किंवा लक्षात ठेवा, त्यानं काही फरक पडणार नाही. माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला तुम्ही येऊ शकणार नाही. माझा पुतण्या कसा मेला हे तुम्हाला ठाऊक आहे की नाही याच्याशी मला काही कर्तव्य नाही. आपण त्याच्याबद्दल नाही तर तुमच्याबद्दल बोलतोय. होय होय, मला समजतंय ते. तुम्ही चिनी खलाशांच्या वस्तीत गेल्यावर आजारी पडला तसं वॉटसन का कोण त्यानं मला सांगितलं. मला तसंच वाटलं खरं. तुमच्या बुद्धीबद्दल तुम्हाला फार गर्व आहे. स्वतःला तुम्ही खूप हुशार समजता नाही का? पण तुमच्यापेक्षाही हुशार माणसाशी तुमची गाठ पडलेली आहे. जरा मागचं आठवून पहा. दुसऱ्या कोणत्या कारणामुळे तुम्हाला हे दुखणं आलेलं असेल? मला आठवत नाही. सांगता येणार नाही. माझा मेंदूवरचा ताबा ढासळू लागलेला आहे. स्मिथ, स्मिथ मला मदत करा. मला वाचवा. होम्स, मी तुम्हाला मदत करणार आहे. तुम्हाला या रोगाची लागण कशी आणि कुठे झाली ते मी तुम्हाला सांगणार आहे. मरणापूर्वी ते तुम्हाला ठाऊक व्हायलाच हवं, नाही का? मला खूप वेदना होत आहेत. त्या कमी करण्यासाठी तरी काही औषध द्या. वेदना होत आहेत का? मरणापूर्वी या रोगानं पछाडलेले मजूर असेच तडफडत असलेले मी पाहिले आहेत. खूप झटके येत आहेत. होय ना? होय होय. तरीही तुम्हाला ते सहन करायलाच हवेत. मी काय सांगतोय ते ऐका. ह्या रोगाची लागण झाली त्याआधी काही वेगळी घटना घडल्याचं तुम्हाला आठवतं का? नाही. काही आठवत नाही. विचार करून सांगा. मला विचारही करता येत नाही. वेदनेनं माझा जीव तडफडतोय हो. ठीक आहे. मग मी तुम्हाला विचार करायला मदत करतो. तुमच्याकडे टपालातून एखादी वस्तू आली का? टपालातून? एखादी छोटी पेटी. मला चक्कर येऊ लागले आहे. मी आता चाललो. होम्स, होम्स ऐका. मृत्यूच्या जवळ आलेल्या होम्सला गदगदा हलवण्याचा प्रयत्न स्मिथ करत असावेत असं मला वाटलं. होम्स, माझं बोलणं तुम्हाला ऐकलंच पाहिजे. अशी पेटी तुम्हाला आठवते का? हस्तिदंती झाकणाची. बुधवारी ती तुम्हाला मिळाली. तुम्ही ती उघडलीत. आठवलं? आठवलं. होय होय, मी ती पेटी उघडली. आत एक टोकदार स्प्रिंग होती. कुणीतरी थट्टा केली असावी. ती थट्टा नव्हती. स्मिथ यांचा हेटाळणीयुक्त स्वर माझ्या कानी पडला. त्या स्प्रिंगनं तुमच्या हातावरती फटका मारला आणि तुम्हाला जंतुबाधा झाली. आठवलं. एखाद्या सापाच्या जिभेसारखी फटकन ती स्प्रिंग माझ्या बोटाला टोचली. थोडं रक्त देखील आलं. ती पेटी त्या टेबलावरच आहे. बरोबर, हीच ती पेटी. आता ती मी माझ्या खिशात ठेवून देतो. माझ्या बरोबरच तीही या खोलीतून बाहेर पडेल. माझ्या विरुद्ध तुमच्याजवळ असलेला हा शेवटचा पुरावाही नाहीसा होईल. तुम्हाला आता सत्य काय ते समजलेलं आहे. मी तुम्हाला ठार मारलं हे समजून घेऊनच आता तुम्ही माराल. विक्टर कसा मेला याची बरीच माहिती तुम्ही गोळा केली होती. त्याच पद्धतीनं तुम्हीही थोड्याच वेळात मरणार आहात. तुमचे प्राण जात असताना पाहण्यासाठी मी हितच बसून राहणार आहे. होम्सचा आवाज आता ऐकू न येण्याइतका क्षीण झाला होता. तो तोंडानं काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत असावा. काय म्हणालात? गॅसची बत्ती आणखी मोठी करू? करतो. नाहीतरी खोलीत आता खूपच अंधारून आलेला आहे. उजेड वाढला की तुमची अखेरही मला स्पष्टपणे पाहता येईल. असं म्हणून कल्व्हर्टन स्मिथ बत्तीजवळ गेले आणि त्यांनी ज्योत मोठी केली. खोलीतला प्रकाश चांगलाच वाढला. आणखी काही तुम्हाला मदत हवे? त्यांनी विचारलं. होय, काडी पेटी आणि एक सिगारेट हवे. होम्सच्या आवाजातला बदल मला एकदम जाणवला. त्याच्या नेहमीच्या आवाजातच त्यानं हे वाक्य उच्चारलेलं होतं. कॉट खालून बाहेर येण्याचा मोह मला अगदी अनावर झाला होता. काही वेळ तिथं शांतता पसरली. कल्व्हर्टन स्मिथ बहुधा आश्चर्यचकित होऊन होम्समध्ये होणारे बदल पाहत असावेत. हा काय प्रकार आहे? त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द मी ऐकले. हे बघा, एखादी भूमिका उत्तमपणे वठवायची म्हणजे खरोखरच तसं वागायचं असतं, होम्स म्हणाला. म्हणूनच 3 दिवस मी पोटात अन्नाचा एक कणही घेतला नाही की पाण्याचा एक घोटही घेतला नाही. पण तंबाखूचं व्यसन मात्र वाईट, ते काही मला आवरता येत नाही. हिथं काही सिगारेटी दिसतात. काडी ओढल्याचा आवाज आणि त्या पाठोपाठ होम्सचे शब्द मला ऐकू आले. छान, आता छान वाटतंय. अरे, जिन्यावर कुणाची तरी पावलं वाजताहेत.
कुणीतरी मित्र आलेला दिसतोय. त्याच वेळी दरवाजा आत ढकलून इन्स्पेक्टर मॉर्टन आत आले. सगळं काही व्यवस्थित आहे, होम्स उद्गारला. इन्स्पेक्टर साहेब, हा तुम्हाला हवा असलेला तो माणूस. इन्स्पेक्टर मॉर्टन पुढे झाले आणि कठोर आवाजात कल्व्हर्टनला म्हणाले, विक्टरच्या खुनाबद्दल मी तुम्हाला अटक करीत आहे. त्याचबरोबर माझा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दलही यांना अटक करा, होम्सनं म्हटलं. इन्स्पेक्टर मॉर्टन, स्मिथ साहेबांनी बत्ती मोठी करायला मला मदत केली. उजेड वाढला की तुम्ही यायचं असं आपण ठरवलं होतं ना, ते व्यवस्थित पार पडलं. या साहेबांच्या खिशात एक छोटी हस्तिदंती पेटी आहे, ती पण काळजीपूर्वक ताब्यात घ्या. उघडू नका. ठीक, हितच हळू ठेवा. खटल्याच्या वेळी तिचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्याच वेळी हातात बेड्या अडकवल्या जात असताना कल्व्हर्टन स्मिथने धडपड करण्याचा प्रयत्न केला असावा. इन्स्पेक्टर मॉर्टन कठोर स्वरात म्हणाले, वेडा वाकडा प्रयत्न करू नका, निष्कारण तुम्हालाच लागेल. सरळ सरळ न हालता उभे राहा. छान सापळा रचलात, कल्व्हर्टन स्मिथ उद्गारले. पण याचा काही उपयोग होणार नाही. इन्स्पेक्टर साहेब यांनी मला इथं बोलावलं आणि औषध देण्याची विनंती केली. आता ते मी त्यांना काहीतरी सांगितलं अशी बतावणी करतील. यांना वेड लागलेला आहे. होम्स, तुम्ही त्यांना काहीही खोटं नाटं सांगू शकाल, पण त्यासाठी तुमच्याजवळ कुणी साक्षीदार नाही हो. अरे हो, होम्स आठवल्यासारखं करून म्हणाला, मी विसरलोच होतो. वॉटसन, बाहेर ये बघू. तुला अगदीच विसरून गेल्याबद्दल मला क्षमा कर. हे कल्व्हर्टन स्मिथ, त्यांची ओळख मी करून द्यायची तुला गरज नाही. तू त्यांना संध्याकाळी 6 वाजता भेटलेलाच आहेस. इन्स्पेक्टर मॉर्टन, तुम्ही यांना घेऊन पुढं व्हा. थोड्या वेळात मी पोलीस स्टेशनवर येतोच. कदाचित माझा काही उपयोग तिथं तुम्हाला होऊ शकेल. सगळे निघून गेल्यावर होम्सनं तोंडावरचा रंग धुवून टाकला आणि काही बिस्किटं खाऊन त्यानं मद्याचा पेला उचलून तोंडाला लावत म्हटलं, याची मला खरंच गरज होती रे. माझ्या सवयी अनियमित आहेत हे तुला ठाऊकच आहे. मी खूप आजारी असल्याची हडसनबाईंची खात्री होणं फार महत्वाचं होतं, कारण माझी ही भयानक अवस्था ती तुझ्या कानावर घालेल याची मला खात्री होती. तुलाही माझं एकूण दुखणं खरं वाटणं जरुरीचं होतं, कारण त्याखेरीज तू कल्व्हर्टनना इकडं आणण्याचं काम पोटतिडकीनं करू शकला नसतास. वॉटसन, तुला मी भलतं सलतं बोलून तुझा अपमान तर केला नाही ना रे. माझं हे रहस्य तुला ठाऊक झालं असतं तर तुझ्याकडून पुढची कामगिरी पारच पडली नसती. कल्व्हर्टन माझी अखेरची तडफड पाहण्यासाठी येणार हे मला ठाऊक होतं, पण त्यासाठी माझ्या आजाराचं गांभीर्य प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचणं जरुरीचं होतं. ते काम तू चांगलंच केलंस, पण तू तर खूप आजारी असल्यासारखा दिसत होतास. 3 दिवस कडकडीत उपास केल्यावर शरीरावरचा तजेल आपोआपच नाहीसा होतो. बाकीचं सोंग करण्यासाठी रंगपेटीतले रंग मला उपयोगी पडतात. कपाळावरती व्हॅसलीन लावलं आणि डोळ्यात बेलाडोनाचे थेंब टाकले की काम होतं बघ. आता गालाची हाडं रोगण लावून वर काढता येतात आणि ओठांच्या कडांना मेंढ लावलं की फोड आल्यासारखे दिसतात. एवढी सगळी रंगरंगोटी केल्यावर गंभीर आजारपण दिसायलाच हवं. वाद झाल्यासारखं संबंध बोलत राहणं, मधूनच ओरडणं, डोळे वटारणं, शिव्या देणं हे सगळं जमवलं की आपली भूमिका यशस्वी होणारच की रे वॉटसन. पण मग तू मला जवळ का येऊ दिलं नाहीस? वॉटसन, हे तू विचारतोस? तुझ्या ज्ञानाबद्दल मला आदर नाही असं का तुला वाटतं? माझी नाडी नेहमीप्रमाणेच आहे आणि अंगात तापही नाही हे तू पाहिलं असतंस तर सगळं गुपितच उघडं झालं असतं. शिवाय मी रंगरंगोटी केलेली आहे हेही तुझ्या लक्षात आल्याशिवाय राहिलं असतं का? मग कल्व्हर्टन स्मिथला हिता यायला कोणाची मदत मला झाली असती सांग पाहू? आणि ती हस्तिदंती झाकणाची पेटी, पेटीचं झाकण सरकवलं की स्प्रिंग बाहेर येते बघ, आणि एखाद्या नागानं दंश करावा तशी ती हाताला फटका मारून जखम करते. भयंकर रोगजंतू स्प्रिंगला लावलेल्या द्रावणात सोडून या पेटीत त्यानं ठेवलेले होते. हाताला झालेल्या जखमेतून एकदा हे जंतू शरीरात घुसले की 3-4 दिवसात मरण ठेवलेलंच. विक्टरला त्यानं याच पद्धतीनं मारलं असावं असा माझा तर्क होता. माझ्याकडे निरनिराळ्या प्रकारची पत्र येत असतात, काही भेटवस्तूही येतात, पण हे सगळं उघडताना मी अतिशय काळजी घेत असतो हे तुला ठाऊकच आहे. मला त्या जंतूंची लागण झालेली आहे हे कल्व्हर्टनला समजणं आवश्यक होतं, म्हणून तर मी तुला त्याच्याकडे पाठवलं. खोलीत आम्ही दोघंच आहोत आणि मी काही क्षणांचा सोबती आहे हे लक्षात आल्यावर त्यानं भडाभडा कबुली जबाब देऊन टाकला. आणि हो,
हडसन बाईला देखील धीर द्यायला हवा. बिचारी आपल्यासाठी किती कष्ट घेते. वॉटसन, जरा माझा कोट आण. आधी इन्स्पेक्टर मॉर्टनकडे जाऊ आणि तिथलं काम आटोपलं की चांगल्याशा हॉटेलात जाऊन पोटपूजा उरकून घेऊ तेवढी.